सहलीला सहलीला जायचं सायात चली सहलीला वेलकम टू सन सीड ब्लॉग्स. लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो फॉर मोर. तर मित्रांनो, आज ट्रिपचा दुसरा दिवस. तर बघूयात आपण कुठे कुठे फिरणार आहे. रात्रीच आले ठरलं होतं की सकाळी लवकर जायचे म्हणून बाहेर. त्यामुळे आम्ही लवकर उठून तयारी करून नाश्ता करून आम्ही बाहेर निघालो. कसे काय बसच्या इकडे आलो तर बस एवढ्या अडचणीत लावली होती की आमचे जाण्याचे सुद्धा वांदे झाले होते. व्हिडिओ चालू होता तरी सुद्धा बाईचा मध्येच व्हिडिओ काढ. चालू केला का व्हिडिओ चालू केला का काढण्याच्या नादात बाई खाली पडली असती, पण कशी बशी सावरून ती वरती चढली. मग आईला म्हटलं तू चढ, मग नंतर मी चढते. मग आईला पहिले चढून दिला. त्याचा फोटो मी काढत होती पण माझा स्वतःचाच काढायला जमत नव्हता. मग मी कसं कॅमेरा पकडून वरती चढले. आता आम्ही निघालो फिरायला. निघाल्यानंतर आम्ही टोटल 11 जण होतो, त्यामुळे आम्हाला मिनी बस सेपरेट केली होती. त्याचा आज पहिला दिवस असल्यामुळे बघा सगळ्यांचे चेहरे कसे गुलाबाच्या फुलासारखे फुललेत, छान दिसत आहेत बघा, फ्रेश एकदम. एनर्जी काही सगळ्यांची नेक्स्ट लेवलला होती. त्यामुळे त्यांना म्हटलं चला एखादी गाणं तरी लावा डान्स करण्यासाठी. त्यांना गाणं सांगितलं, पण कॅमेराच काही सेट होत नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी. मग कसं कॅमेरा सेट केला तर लोकांचं हे कोण बसणार कुठं, ते कोण कुठं बसणार, कसं करायचं, त्याच्यावरून आमचं चाललं होतं. सगळ्यांना स्टेप सांगितली. जायचं सहलीला सहलीला जायचं सायात सहलीला सहलीला जायचं बनवली आणि म्हटलं थोडा वेळ बसावं, कारण बाहेरचा व्ह्यू खूप छान होता. तिथे पाहू शकता. आणि पर्यटन स्थळ आहे म्हटल्यावरती इकडं स्वच्छता ही असणारच. काही फिरण्याची मजा काही औरच असते. बघा किती छान वाटते ना ते समुद्र, शांत, जास्त गर्दी नाही, काही नाही, एकदम शांत. नंतर त्याला म्हटलं की एखादं हिंदी चांगलं गाणं लावून. त्यांनी कच्ची कली गाणं लावलं. मग त्याच्यावरती मी कविताबाई आम्ही डान्स केला. त्याच्यानंतर म्हटलं एक मराठी तरी गाणं लावून. त्यांनी मराठी गाणं ते लावलं, स्वर्गात आकाशगंगा. मराठी गाणं लाव. स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पाहिऱ्या 100, घाटाला पाहिऱ्या 100. झाला आनंद आली बहार. त्यांचं फर्स्ट डेस्टिनेशन होतं चर्च. तर पाहू शकता किती छान चर्च आहे, एकदम जुनं चर्च होतं ते. बाहेर पण एकदम छान गार्डन हे बनवलेलं होतं, पण ऊन भरपूर लागत होतं त्याच्यामुळं काय सुचत नव्हतं. आणि हवा पण भरपूर होती. म्हटलं चला सगळ्यांनी एक एक करून फोटो काढाव्यात. आम्ही फोटो काढायला सुरुवात केली. माझी आई कुठं गायब झाली होती माहिती नाही. आईला मी बोलवलं, म्हटलं फोटो तर काढूयात. पहिला ग्रुप फोटो काढला आणि मग म्हटलं चला एकेकाने तरी फोटो काढ. मग सगळ्यांचे एक एक करून पण पुन्हा फोटो काढले. त्यांनी एकत्र फिरायचं तर नुसतं एक पळतंय दुसरं पळतंय, कोण कुठं सगळ्यांना शोधता नाकीनं. सगळ्यांना आवाज दिला, म्हटलं थांबा जरा फोटो तरी आणखीन काढू द्या. जास्त फोटो नव्हते काढले. तुम्हाला दाखवते इकडचं व्ह्यू पण कसा आहे ते. पहिला आतमधून तर काही व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला परमिशन नव्हती, त्यामुळं बाहेरच फोटोशूटिंग करत होते सगळेजण. बाहेरून पण खूप छान होतं. पाच झाले फोटो. आता चला समोर पण एक चर्च होता, आम्हाला तिकडं पण जायचं होतं. म्हटलं चला जाऊयात. निघालो होतो, पण काय झालं, हवेने माझ्या डोक्यावरची टोपी पटकन उडली. तर आई इतकी जोरात घाबरली की पटकन खाली वागली, जसं काही झाडबी डोक्यावरती पडते का काय. मग आम्ही पुढे आल्यानंतर ऊन पण भरपूर लागत होतं. मग आईला पण एक टोपी घेतली आणि आम्ही निघालो दुसऱ्या चर्चमध्ये. दुसरं चर्च पण खूप छान होतं, पूर्ण व्हाईट. बघू शकता तुम्ही किती छान चर्च आहे ते पण. तिकडं पण हवा भरपूर असल्यामुळे माझ्या डोक्यावरची टोपी काही राहतच नव्हती. सारखी हवेने इकडे तिकडे हवेने उडत होती आणि पकडून ठेवली होती. तिकडं पण फोटो काढायला अलाउच नव्हतं, त्यामुळे बाहेरच फोटो काढत होतो.
நம்மளோட இது आम्ही चर्चमध्ये गेलो तर तिकडचे दरवाजा पण खूप मोठा दरवाजा होता आणि साईडला भिंतीला पण चांगलं रेखीव असं काम केलं होतं. आम्ही चर्चमधून बाहेर आल्यानंतर व्ह्यू खूप छान वाटत होता. म्हटलं फोटो तरी काढत, व्ह्यू चांगला आणि फोटो नाही काढणार तसं कधीच होणार नाही. फोटो तो बनता ये, मग फोटो काढले थोडेसे. तर आता हे पहिलावाला चर्च होता. जाताना परत आणखीन एक व्हाईट चर्च होतं, तिथं पण आतमध्ये अलाउड नव्हतं जायला. सगळेजण बाहेरूनच फोटो काढत होते. आम्ही तिथं बाहेरूनच फोटो काढले. तुम्ही बघू शकता किती छान आहे, पण आतमध्ये जायलाच अलाउड नव्हतं, बंद होत होते. मग आम्ही बाहेरूनच फोटो काढले आणि फोटो तर एकच नंबर येत होते. आम्ही तिकडं फोटो काढले. ज्यांना पटपट चाला येत नाही किंवा रस्ता क्रॉस करता येणार नाही त्यांना म्हटलं तुम्ही पुढे जा, आम्ही येतो. मग पाठवून तुबाईला वाटलं फोटो काढते की आमच्या तुबाई लगेच उभी राहिली फोटोला. मग आम्ही राहिलेले फोटो काढून घेतले आणि आम्ही निघालो. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या सनसेट ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. टू नेक्स्ट ब्लॉग.